आता क्रिमेट या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ दहन करणे किंवा अंत्यसंस्कार करणे. क्रिमेट हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. क्रिमेट म्हणजे मृत व्यक्तीच्या शरीराचे अग्नीच्या सहाय्याने दहन करून अंत्यसंस्कार करणे. ही एक पारंपरिक पद्धत आहे ज्यामध्ये शरीर जाळून अंतिम विधी केले जातात. इंग्लिश मीनिंग टू बर्न अ डेड बॉडी ॲज पार्ट ऑफ अ फ्युनरल सेरेमनी. आता सिनॉनिम्स पाहूया. बर्न, इन्सिनरेट हे शब्द दहन करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. बरी, इंटर हे शब्द दफन करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, दे क्रिमेटेड द बॉडी आफ्टर द सेरेमनी. त्यांनी विधीनंतर शरीराचे दहन केले. इथे क्रिमेटेड म्हणजे मृत शरीर अग्नीने जाळणे. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. दहन करणे मीन्स ए. क्रिमेट, बी. क्रिमेशन, सी. क्रिमेटरी, डी. बर्निंग. आता ॲडव्हाइस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सल्ला देणे. ॲडव्हाइस हा शब्द व्हर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ॲडव्हाइस म्हणजे एखाद्याला काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणे किंवा योग्य सूचना देणे. एखाद्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी किंवा एखाद्या कार्यात मदत करण्यासाठी दिलेला सल्ला म्हणजे ॲडव्हाइस. इंग्लिश मीनिंग टू गिव्ह ॲडव्हाइस ऑर सजेशन टू समवन. आता सिनोनिम्स पाहूया. सजेस्ट, रेकमेंड, गाईड हे शब्द योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. मिसलीड, डिस्करेज अगेन्स्ट हे शब्द चुकीचा मार्ग दाखवणे किंवा सल्ला न देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द टीचर ॲडव्हाइस्ड द स्टुडंट्स टू स्टडी हार्ड टू अचीव गुड रिझल्ट्स. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळवण्यासाठी अभ्यास करण्याचा सल्ला दिला. इथे ॲडव्हाइस्ड म्हणजे योग्य मार्गदर्शन केले. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा. ॲडव्हाइस मीन्स ए. इग्नोर, बी. सजेस्ट, सी. स्लीप, डी. लाफ. आता ॲडवायझेबल या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ योग्य किंवा सल्ला देण्यासारखे. ॲडवायझेबल हा शब्द ॲडवाइज ह्या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. ॲडवायझेबल म्हणजे काहीतरी करणे योग्य आहे किंवा एखाद्याला सल्ला दिल्यास तो फायदा देईल असा. एखादी कृती किंवा निर्णय सुयोग्य आणि शहाणपणाचे असेल तेव्हा ॲडवायझेबल हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग गुड टू डू, रेकमेंडेड. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, इट इज ॲडवायझेबल टू ड्रिंक क्लीन वॉटर टू स्टे हेल्दी. स्वच्छ पाणी पिणे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहे. इथे ॲडवायझेबल म्हणजे आरोग्यासाठी योग्य आहे. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ॲडवायझेबल इज अ ए. वर्ब, बी. नाउन, सी. ॲडजेक्टिव्ह, डी. ॲडवर्ब. आता ॲडव्हायझेबली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ योग्य पद्धतीने किंवा शहाणपणाने. ॲडव्हायझेबली हा शब्द ॲडव्हाइज या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ॲडव्हायझेबली म्हणजे काहीतरी योग्य, शहाणपणाने किंवा सुयोग्य पद्धतीने केलेले. जेव्हा एखादी क्रिया विचारपूर्वक आणि फायदेशीर पद्धतीने केली जाते तेव्हा ॲडव्हायझेबली हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग इन अ वाईज ऑर रेकमेंडेड मॅनर. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही ॲक्टेड ॲडव्हायझेबली ड्युरिंग द क्रायसिस अँड अव्हॉइडेड प्रॉब्लेम्स. संकटाच्या वेळी त्याने शहाणपणाने वागले आणि समस्यांना टाळले. इथे ॲडव्हायझेबली म्हणजे योग्य आणि शहाणपणाने वागले. आता मित्रांनो थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ॲडव्हायझेबली मीन्स ए. फुलिशली, बी. वाईजली, सी. केअरलेसली, डी. बॅडली. आता ॲडवाइस या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ सल्ला. ॲडवाइस हा शब्द ॲडवाइज या शब्दाचा नाउन आहे. मराठीत समजून घ्या. ॲडवाइस म्हणजे एखाद्याला दिलेला सल्ला किंवा मार्गदर्शन.
जेव्हा कोणी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी सूचना किंवा मार्गदर्शन देते तेव्हा ॲडवाईस हा शब्द वापरतात. इंग्लिश मीनिंग अ सजेशन अबाउट व्हॉट समवन शुड डू. आता उदाहरणे पाहूयात. पहिले वाक्य, ही गेव मी गुड ॲडवाईस अबाउट मॅनेजिंग माय टाईम. त्याने मला वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल चांगला सल्ला दिला. इथे ॲडवाईस म्हणजे योग्य मार्गदर्शन दिले. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ऑपोजिट ऑफ ॲडवाईस: ए. गायडन्स, बी. रेकमेंडेशन, सी. मिसगायडन्स, डी. सजेशन. आता ब्रीद या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: श्वास घेणे किंवा श्वास सोडणे. ब्रीद हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. ब्रीद म्हणजे श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे. ही एक नैसर्गिक आणि जीवनासाठी अत्यंत आवश्यक क्रिया आहे. आपण जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. यालाच ब्रीद म्हणतात. इंग्लिश मीनिंग: टू टेक एअर इन टू द लंग्स अँड रिलीज इट. आता सिनोनिम्स पाहूया. इनहेल, एक्झहेल. हे शब्द श्वास घेणे किंवा श्वास सोडणे या क्रियेशी संबंधित आहेत. आता अँटोनिम्स पाहूया. सफोकेट, चोक. हे शब्द अशा स्थितीला दर्शवतात जिथे श्वास घेणे कठीण किंवा अशक्य होते. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही ब्रीथ्ड डीपली आफ्टर रनिंग. धावल्यानंतर त्याने खोल श्वास घेतला. इथे ब्रीथ्ड म्हणजे धावल्यानंतर शरीर शांत करण्यासाठी खोल श्वास घेणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ब्रीद मीन्स ए. ईट, बी. ड्रिंक, सी. टेक एअर इन अँड आउट, डी. स्लीप. आता ब्रीदी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: श्वासासारखा किंवा मऊ आवाजाचा. ब्रीदी हा शब्द ब्रीद या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. ब्रीदी म्हणजे असा आवाज ज्यामध्ये श्वासाचा हलका आवाज मिसळलेला असतो. हा आवाज मऊ, सौम्य आणि फुसफुसाटासारखा वाटतो. जेव्हा कोणी हळू, शांत किंवा रोमॅन्टिक पद्धतीने बोलतो तेव्हा त्याचा आवाज ब्रीदी वाटतो. इंग्लिश मीनिंग आहे अ सॉफ्ट व्हॉइस विथ द साऊंड ऑफ ब्रेथ इन इट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य आहे, ही गेव अ ब्रीदी लाफ. त्याचा हसण्याचा आवाज श्वासासारखा हलका होता. इथे ब्रीदी म्हणजे हसताना बाहेर येणारा सौम्य आणि हलका आवाज. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. ब्रीदी इज अ वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह की ॲडवर्ब. आता आपण अ चेंज ऑफ हार्ट हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ सडन चेंज इन वन्स फीलिंग्स ऑर ॲटिट्यूड. मराठी मीनिंग अचानक एखाद्याच्या भावना किंवा मनोवृत्तीमध्ये बदल. स्पष्टीकरण: जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मूळ निर्णय किंवा भावना अचानक बदलते तेव्हा अ चेंज ऑफ हार्ट ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही वॉज गोइंग टू सेल हिज कार बट ही हॅड अ चेंज ऑफ हार्ट. अर्थ: तो आपली कार विकणार होता पण त्याच्या मनात अचानक बदल झाला. स्पष्टीकरण: निर्णय बदलल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी इनिशियली रिफ्यूज द इन्व्हिटेशन बट लेटर हॅड अ चेंज ऑफ हार्ट. अर्थ: तिने सुरुवातीला आमंत्रण नाकारले पण नंतर तिच्या मनात बदल झाला. स्पष्टीकरण: मन बदलल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ चेंज ऑफ हार्ट इक्वल्स टू भावना किंवा मनोवृत्ती बदलणे. अर्थ: अ सडन चेंज इन वन्स फीलिंग्स ऑर ॲटिट्यूड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ चेंज ऑफ हार्ट या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. मूळ भावना कायम ठेवणे, बी. भावना किंवा मनोवृत्ती बदलणे, सी. निर्णयावर ठाम राहणे, डी. निष्क्रिय राहणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ डॉग्स लाईफ हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग अ हार्ड, अनप्लेझंट और मिझरेबल लाईफ. मराठी मीनिंग कठीण, दुःखद किंवा अस्वस्थ जीवन. स्पष्टीकरण: जेव्हा एखाद्याचे जीवन फार कष्टाचे, त्रासदायक किंवा दुःखद असते तेव्हा अ डॉग्स लाईफ ही इडियम वापरतात. सेंटेन्स नंबर 1. ही फील्स ही इज लिव्हिंग अ डॉग्स लाईफ
वर्किंग लॉंग आवर्स विथ नो रेस्ट. अर्थ, त्याला वाटते की त्याचे जीवन फार कठीण आहे कारण तो दीर्घ तास काम करतो आणि विश्रांती नाही. स्पष्टीकरण: कष्ट आणि अस्वस्थता दाखवण्यासाठी इडियम योग्य ठरते. सेंटेन्स नंबर 2. ग्रोईंग अप इन पॉवर्टी गेव हिम अ डॉग्स लाईफ. अर्थ, गरिबीत वाढल्यामुळे त्याचे जीवन फार कठीण झाले. स्पष्टीकरण: आर्थिक अडचणीमुळे आयुष्य कठीण झाले म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ डॉग्स लाईफ बरोबर कठीण, दुःखद किंवा अस्वस्थ जीवन. अर्थ, अ हार्ड, अनप्लेझंट और मिझरेबल लाईफ. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ डॉग्स लाईफ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सुखी जीवन. बी. कठीण, दुःखद किंवा अस्वस्थ जीवन. सी. आरामदायी जीवन. डी. उत्साही जीवन. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण अ फिश आउट ऑफ अ वॉटर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: अ पर्सन हू फील्स अनकम्फर्टेबल और आउट ऑफ प्लेस. मराठी मीनिंग: अशी व्यक्ती जी एखाद्या ठिकाणी अस्वस्थ किंवा अनोळखी वाटते. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती नवीन किंवा वेगळ्या वातावरणात जाते आणि तिला तिथे अजिबात सोयीस्कर वाटत नाही, तेव्हा अ फिश आउट ऑफ अ वॉटर ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. ही फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ अ वॉटर ॲट द फॉर्मल पार्टी. अर्थ, त्या औपचारिक पार्टीमध्ये त्याला खूप अस्वस्थ वाटले. स्पष्टीकरण: तो त्या वातावरणात फिट बसत नव्हता म्हणून इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. शी वॉज अ फिश आउट ऑफ अ वॉटर इन द न्यू स्कूल. अर्थ, नवीन शाळेत तिला खूप अनोळखी आणि अस्वस्थ वाटत होते. स्पष्टीकरण: नवीन वातावरणामुळे ती अस्वस्थ होती म्हणून इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: अ फिश आउट ऑफ अ वॉटर इज इक्वल टू अस्वस्थ किंवा जागेवर न बसणारी व्यक्ती. अर्थ, अ पर्सन हू फील्स अनकम्फर्टेबल और आउट ऑफ प्लेस. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. अ फिश आउट ऑफ अ वॉटर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. खूप आरामदायी व्यक्ती. बी. अस्वस्थ किंवा जागेवर न बसणारी व्यक्ती. सी. खूप हुशार व्यक्ती. डी. आनंदी व्यक्ती. योग्य उत्तर कमेंट करा.